लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेडमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिना 5% परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 69,36,690 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी रवी तायप्पा शिंदे राहणार विजयवाडी तालुका माळशिरस यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळवण्याचे आश्वासन देऊन लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेडमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आली, मात्र उर्वरित रक्कम न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात सोमनाथ साधू खराडे, चंद्रकला सोमनाथ खराडे, आनंदराव हरिबा मगर, मनीषा आनंदराव मगर, संतोष पांडुरंग निकम, सोनाली संतोष निकम, विशाल कुमार पवार, वर्षा विशाल पवार, विलास रामधन लाखे, रेखा विलास लाखे आणि संग्राम शहाजी गोडसे यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकलूज पोलिसांनी सोमनाथ खराडे, चंद्रकला खराडे, विलास लाखे आणि रेखा लाखे या 4 आरोपींना अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून आर्थिक व्यवहार, कंपनीची कागदपत्रे आणि बँक खात्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेड, लक्ष्मीकृपा ॲग्रिकल्चर आणि लक्ष्मीकृपा कन्सल्टन्सी या कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांकडून रक्कम उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांची माहिती, बँक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचेही तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नीरज ओबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.